गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आपण आज बघणार आहोत की कंटिन्युटी अँड डिसकंटिन्युटी. ओके, आपण काल एक्झाम्पल सेकंड आपण सॉल्व केलेलं आहे की या ठिकाणी आपण एक्झाम्पल सेकंडमध्ये बघितलं की रिपीटेड लिमिट इवन दो आर एक्झिस्ट बट नॉट इक्वल आपण बघितलं आणि म्हटलं की जर एखाद्या फंक्शनचे रिपीटेड लिमिट एक्झिस्ट असेल परंतु इक्वल नसतील, आपण म्हणू शकतो की ते दिलेलं फंक्शन का नसेल, तर त्या फंक्शनला का नसेल, लिमिट नसेल. कॅन से दॅट लिमिट डज नॉट एक्झिस्ट. ओके, त्यानंतर पुढचे आपण एक्झाम्पल 2, 3 आणि 4 हे तुम्ही स्वतः सॉल्व करायचे आहेत. ओके, आज आपण बघणार आहोत कंटिन्युटी. तुम्ही जसं आपण एफ आय बी एसला तुम्हाला कॅल्क्युलसमध्ये आपण जसं तुम्ही कंटिन्युटीचा अभ्यास केला त्याचप्रमाणे त्या डेफिनेशन जे बघितली तीच डेफिनेशन या ठिकाणी आहे, पण थोडासा कंडिशन म्हणजे काही थोडासा चेंज आहे, पण ते बघणार. ओके, देर आर टू डेफिनेशन. फर्स्ट इज epsilon delta definition and second is a general definition. Okay, the first definition. So the function f of xy is said to be continuous at point a b if for any epsilon greater than 0 there exists delta such that mod of f of xy minus mod of ab is less than epsilon whenever x minus a bracket square plus y minus b bracket square लेस दॅन डेल्टा स्क्वेअर. ओके, लक्षात घ्या पुन्हा. म्हणजे या ठिकाणी असा एक ॲप्सिलॉन ग्रेटर एक्झिस्ट असला पाहिजे आणि त्या ॲप्सिलॉनसाठी तुम्हाला एखादा डेल्टा एक्झिस्ट असला पाहिजे की त्याने हे या दोन कंडिशन या ठिकाणी सॅटिस्फाय केला पाहिजे. ओके, याचा अर्थ ते बघा, मग इथं जसं जसं तुमच्या ॲप्सिलॉनची किंमत या ठिकाणी चेंज होईल तशी तुम्हाला त्या ठिकाणी डेल्टा सुद्धा तुम्हाला काय मिळेल, चेंज होईल. याचा अर्थ आपण म्हणू शकतो की the value of delta is always depend on the value of epsilon. Okay, this is important. So दुसरी definition आपल्याला बघणार आहोत की the function f of xy is said to be continuous at a point a b if आता मध्ये फंक्शनला लक्ष पहिली कंडिशन दिलेली if f of a b is exist, म्हणजे त्या फंक्शनची व्हॅल्यू त्या पॉईंटला काय असलं पाहिजे, एक्झिस्ट असली पाहिजे आणि पुन्हा काय असलं पाहिजे, फायनाईट व्हॅल्यू असली पाहिजे. आणि या व्हॅल्यूला काय म्हणतात, फंक्शनल व्हॅल्यू किंवा व्हॅल्यू ऑफ फंक्शन आपण या ठिकाणी म्हणत असतो. दुसरी कंडिशन या ठिकाणी दिलेली आहे आपल्याला, लिमिट ऑफ एफ ऑफ एक्स वाय ॲट पॉईंट ए बी इज मस्ट बी एक्झिस्ट आणि पुन्हा काय असलं पाहिजे, फायनाईट असलं पाहिजे. आणि त्या फंक्शनची व्हॅल्यू त्या पॉईंटला लिमिटची व्हॅल्यू फंक्शनची लिमिट त्या पॉईंटला एक्झिस्ट असलं पाहिजे आणि फायनाईट असलं पाहिजे. आणि दोघं फायनाईट असेल आणि पुन्हा एक्झिस्ट असेल, पुन्हा दुसरी कंडिशन की त्या फंक्शनची व्हॅल्यू म्हणजे लिमिटिंग व्हॅल्यू आणि व्हॅल्यू ऑफ फंक्शन दोघं सारखे असेल तर आपण म्हणू शकतो की दिलेलं फंक्शन त्या पॉईंटला काय, कंटिन्युअस आहे. ओके, हे महत्त्वाचं. ओके, आता बघा अल्जेब्रा ऑफ कंटिन्युअस फंक्शन. सो अल्जेब्रा ऑफ कंटिन्युअस फंक्शन काय सांगतो, लेट एफ ऑफ एक्स वाय आणि जी ऑफ एक्स वाय बी आर be to real value function define domain D which is subset of R square. Suppose that f of x y and g of x are continuous function at a point a b in domain D, then आता दोन फंक्शन कंटिन्युअस असेल तर पहिली कंडिशन काय सांगते की त्या दोन फंक्शनचे ॲडिशन आणि सबट्रॅक्शन हे सुद्धा काय नेहमी काय असते, कंटिन्युअस असतं. ओके, किंवा स्केलर मल्टिपल एखादा आपण रिअल नंबर के एखाद्या फंक्शनला मल्टिप्लाय केला तर मल्टिप्लाय केल्यानंतर पुन्हा ते फंक्शन पुन्हा काय असतं, त्या पॉईंटला सुद्धा काय असतं, कंटिन्युअस असतं. त्या दोन फंक्शनचा प्रोडक्ट हा सुद्धा काय असतो, कंटिन्युअस असतो. आणि एखादा फंक्शन कंटिन्युअस असेल, चौथी कंडिशन बघा लक्षात घ्या, चौथी कंडिशन आपल्याला एखादा फंक्शन कंटिन्युअस असेल तर त्याचा मॉड्युलस सुद्धा काय असतो, कंटिन्युअस असतो. बट कॉन्व्हर्स न्यू नॉट बीट, म्हणजे एखादा फंक्शनचा मॉड्युलस हा कंटिन्युअस असेल परंतु ते फंक्शन कंटिन्युअस असेलच असं नाही, लक्षात घ्या. ओके, त्याच्यासाठी एक एक्झाम्पल्स पण देतो बघा. आपण जर एक्झाम्पल लक्षात घ्या, एक्झाम्पल या ठिकाणी बघितलं 4साठी म्हणजे कन्वर्ट काय म्हणतो की बघा काय म्हणतो की एखादं फंक्शन कंटिन्युअस असेल तर त्या फंक्शनचा मॉड्युलस सुद्धा काय असतो, कंटिन्युअस असतो. परंतु एखाद्या फंक्शनचा मॉड्युलस कंटिन्युअस असेल परंतु दिलेलं फंक्शन हे कंटिन्युअस असेलच असं नाही. आता त्यासाठी आपण एक काउंटर एक्झाम्पल बघणार आहोत बघा. सो एफ ऑफ एक्स वाय इज आय टेक 1 if x is not equal to y and -1 if x is equal to y. आताच आपण या ठिकाणी बघितलं की मी डिफाईन केलं फंक्शन एफ ऑफ एक्स वाय वेन की एक्स केव्हा घ्यायचा, 1 केव्हा घ्यायची, यामध्ये दोन पॉईंट काय असेल, वेगवेगळे असतील आणि -1 केव्हा घ्यायचा की एक्स इज इक्वल टू वाय असेल.
जर आपण या दोन फंक्शनचा हे फंक्शन दिलेल्या फंक्शनचा मॉड्युलस बघितला, व्हॉट इज मॉड्युलस ऑफ दॅट गिवन फंक्शन, मॉड ऑफ एफ इज 1 आणि एफ मॉड इज 1 आणि विच इज ऑलवेज कंटिन्युअस. परंतु जर फंक्शन काय म्हणजे त्या फंक्शनचा मॉड्युलस हा कंटिन्युअस आहे, परंतु दिलेलं फंक्शन दिलं आपल्याला एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 1 व्हेन x are y different and -1 if x and y, if x and y are equal, this function is always discontinuous at any point. म्हणजे कोणत्याही पॉइंट दिलेलं फंक्शन काय आहे, कंटिन्यू डिसकंटिन्युअस, परंतु त्याचा मॉड्युलस फंक्शन काय आहे, ऑलवेज कंटिन्युअस. दिस इज अ काउंटर एक्झाम्पल. ओके, मॉड्युलस इज कंटिन्युअस बट फंक्शन डू नॉट बी कंटिन्युअस. ओके, तर पाचवी कंडिशन काय म्हणतो की त्यांचा कोशंट हा सुद्धा काय असतो, कंटिन्युअस पण त्याचा पण प्रोव्हाइडेड की त्याचं फंक्शन डिनॉमिनेटरचं फंक्शन काय असलं पाहिजे, त्या संपूर्ण डोमेनवर काय असलं पाहिजे, नॉन झिरो असलं पाहिजे. सो हे पाच. सो एफ ऑफ एक्स वाय अपॉन जी ऑफ एक्स वाय इज कंटिन्युअस ॲट पॉईंट ए बी. मोर ओव्हर जी ऑफ एक्स वाय इज नॉन झिरो फॉर ऑल ओव्हर द डोमेन. त्या डोमेन डिवायचं फंक्शन काय असलं पाहिजे, नॉन झिरो असेल तर आपण म्हणू शकतो दिलेल्या फंक्शनचा क्वेश्चन, त्या दोन फंक्शनचा क्वेश्चन आल्यास काय असतो, कंटिन्युअस असतो. मोर ओव्हर इफ ए एम बी आर कंटिन्युअस. म्हणजे इफ ए बी आणि जी आर कंटिन्युअस असेल तर त्यांचं ॲडिशन, सबट्रॅक्शन, स्केलर मल्टिपल, कोशंट, मॉड्युलस आणि प्रोडक्ट हा सुद्धा कंटिन्युअस बट कन्व्हर्स होणार. म्हणजे काय दोन फंक्शनचे ॲडिशन तुम्हाला कंटिन्युअस परंतु दोन फंक्शन कंटिन्युअस असतील किंवा नसतील. दोन फंक्शनचे प्रोडक्ट तुम्हाला कंटिन्युअस परंतु ते दोन फंक्शन कंटिन्युअस असतील किंवा नसतील. ओके, दोन फंक्शनचा क्वेश्चन हा कंटिन्युअस असेल परंतु ते दिलेले दोन फंक्शन कंटिन्युअस किंवा कंटिन्युअस असेल असं नाही. ओके, दिस इज इम्पॉर्टंट. आता एखादा फंक्शन डिसकंटिन्युअस किंवा म्हणायचं अ फंक्शन विच इज नॉट कंटिन्युअस ॲट अ पॉईंट इज सेड टू बी अ डिसकंटिन्युअस ॲट दॅट पॉईंट. म्हणजे एखादं दिलेलं फंक्शन त्या पॉईंटला कंटिन्युअस नसेल तर आपण म्हणू शकतो की दिलेलं फंक्शन त्या पॉईंटला काय डिसकंटिन्युअस आहे. ओके, बघा नोट लक्षात घ्या. आता डिसकंटिन्युअस पॉसिबिलिटी काय आहे, आपण ज्या कंडिशन बघा, मग एखादा फंक्शन आपण मध्ये इथं बघा आपण तीन कंडिशन बघितले आहे. या तीन कंडिशनमधील कोणती तरी एक कंडिशन या ठिकाणी फेल होत असेल, म्हणजे एखादे एफ ऑफ ए बी एक्झिस्ट होत नसेल किंवा त्याची लिमिट एक्झिस्ट होत नसेल किंवा दोघांची लिमिटिंग व्हॅल्यू आणि फंक्शन व्हॅल्यू इक्वल नसेल, असं होत याचा अर्थ तिघांपैकी एक कोणतीही कंडिशन या ठिकाणी होल्ड होत नसेल तर आपण म्हणू शकतो की दिलेलं फंक्शन त्या पॉईंटला काय आहे, डिसकंटिन्युअस आहे. बघा त्याच तीच नोट्स मी इथे खाली दिलेली बघा. आता बघा नोट फर्स्ट. ओके, सो इफ लिमिट ऑफ फंक्शन डज नॉट एक्झिस्ट, म्हणजे एखाद्या फंक्शनची व्हॅल्यू त्या ठिकाणी एक्झिस्ट होत नसेल तर आपण म्हणू शकतो दिलेलं फंक्शन काय त्या पॉईंटला काय डिसकंटिन्युअस आहे. ओके, आता बघा मी एखाद्या वेळेस असं होऊ शकतो की त्या फंक्शनची व्हॅल्यू एक्झिस्ट होत असेल परंतु विच इज बट काय एक्झिस्ट लिमिटची व्हॅल्यू एक्झिस्ट असेल परंतु ती व्हॅल्यू त्या व्हॅल्यू ऑफ फंक्शनला काय इक्वल असेल. इफ लिमिट एक्झिस्ट अँड फायनाइट बट नॉट इक्वल टू एफ ऑफ ए. एफ ऑफ ए म्हणजे काय, व्हॅल्यू ऑफ फंक्शन. म्हणजे लिमिटिंग व्हॅल्यू एक्झिस्ट होत असेल आणि व्हॅल्यू ऑफ फंक्शन एक्झिस्ट होत असेल परंतु दोघं काय नसेल, डिफरंट असतील. डिफरंट असल्यामुळे आपण म्हणू शकतो की दिलेलं फंक्शन काय पुन्हा काय त्या पॉईंटला काय डिसकंटिन्युअस आहे. ओके, आता बघा एक्झाम्पल बघा. Example first, which is a practical question. So show that the given function f of x y is equal to x y upon square root of x y plus y square if x y if point x and y are not equal to 0 and 0 if x y is 0 is continuous at origin. आपल्याला दिलेलं फंक्शन हे ओरिजिनला कंटिन्युअस आहे किंवा नाही आपल्याला शो करायचं. आता आपण हे शो करण्यासाठी मी इथं ॲप्सिलॉन डेल्टा डिफरन्शिएशन वापर यूज करणार आहोत. बघा ॲप्सिलॉन डेल्टा डिफरन्शिएशन असो लेट ॲप्सिलॉन बी ग्रेटर दॅन 0 बी गिवन बी नाऊ कन्सिडर. आपण या ठिकाणी एक ॲप्सिलॉन घेतला, कन्सिडर केला आणि त्यासाठी बघत की त्या ॲप्सिलॉनसाठी आपल्याला जे डेल्टा सॅटिस्फाय होत असेल की त्या त्यांनी होत असेल की त्यांनी त्या कंडिशन सॅटिस्फाय केली पाहिजे. सो नाव कन्सिडर एफ ऑफ एक्स वाय मायनस एफ ऑफ 0 0 इज इक्वल टू एफ ऑफ एक्स वाय. एफ ऑफ 0 0 मग काय दिलं आपल्याला 0 दिलेलं म्हणून इथे मी टाकली 0. एफ ऑफ एक्स वाय मायनस 0 मॉड्युलस ऑफ एक्स वाय अपॉन स्क्वेअर रूट ऑफ एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर. आता मॉड्युलस मी सेपरेट केल्यानंतर आपल्याला काय म्हणतं बघा. सो मॉड ऑफ एक्स इंटू मॉड ऑफ वाय अपॉन स्क्वेअर रूट ऑफ एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर. ओके, आता पण आपल्याला माहिती आहे की एक्स वाय इज ऑलवेज लेस दॅन इक्वल टू एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर, पुन्हा वाय स्क्वेअर इज ऑलवेज लेस इक्वल टू एक्स वाय वाय स्क्वेअर. देअरफॉर आणि एक्स वाय इज नथिंग बट द मॉड्युल ऑफ एक्स स्क्वेअर विच इज लेस इक्वल टू एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर. आता इथं मी दोघं पासून काय करतो टेकिंग पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट आपण वी गेट मॉड ऑफ एक्स वाय इज लेस इक्वल टू square root of x square plus y square. Similarly,
मॉड ऑफ वाय इज ऑलवेज लेस इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स प्लस वाय स्क्वेअर. तर बाय इक्वेशन 1 मध्ये मी पुट केल्यानंतर मला काय मिळतं बघा. सो बाय इक्वेशन 1 वी गेट f of modulus of f of x minus modulus of f of 0 is less than equal to square root of x plus y square into square root of x square plus y square. आता ही कंडिशन बघा. तो square root of x square plus y square into square root of x square plus y square upon square root of x square plus y square. square root कॅन्सल झाला. मग काय मिळेल शेवटी आपला स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. ओके, मी आता एक डेल्टा असं चूज केलं. लेट डेल्टा बी ग्रेटर झिरो सच दॅट द स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज लेस दॅन डेल्टा असेल तर बाय इक्वेशन 1 इथं मी पुट केल्यानंतर आपलं काय मिळेल बघा. एफ ऑफ मॉड्युलस ऑफ एफ ऑफ एक्स मायनस एफ ऑफ 0 इज लेस दॅन डेल्टा. आता मी डेल्टाची किंमत काय करतो. वी चूज डेल्टा इज इक्वल टू एप्सिलॉन. देन बाय वी गेट मॉड्युलस ऑफ एफ ऑफ एक्स वाय minus f of 0 is less than epsilon whenever square root of x plus y is less than delta. आता बघ इथे तुम्ही एक एक्स epsilon इथे घेतला होता आणि त्यासाठी तुम्हाला एक काय इथे दिली डेल्टा या ठिकाणी तुम्हाला मिळाला विशेष घटक 0. त्यांनी हे दोन कंडिशन सॅटिस्फाय केला म्हणून म्हणू शकतो की बाय epsilon delta definition of limit the value of function limit of the given function is 0. ओके, आणि which is exam finite. ओके, आणि आपल्याला काय दिलं की एखादं आणि आपल्याला याला इक्वेशन मी सेकंड मानलं आणि आपण बघितलं की त्या फंक्शनची व्हॅल्यू ओरिजिनला काय दिलेलं आहे बघा. इथं आपल्याला काय दिलं आहे द व्हॅल्यू ऑफ फंक्शन इज 0 ॲट ओरिजिन. म्हणजे आपण म्हणू शकतो की एफ ऑफ इथं आपलं काय म्हणू शकतो की एफ ऑफ 0 ओके 0 काय दिलं आपल्याला काय इथे आपल्याला इथं व्हॅल्यू ऑफ फंक्शन. ओके, आता आपण लिमिटिंग व्हॅल्यू 0 आली आणि व्हॅल्यू ऑफ फंक्शन 0 आलं. दोघं इक्वल असल्यामुळे ओके इथं बघा. ओके बघा लक्षात घ्या. सो इथं हेअर व्हॅल्यू ऑफ फंक्शन इज 0 म्हणजे दोघं लिमिटिंग व्हॅल्यू सुद्धा पुन्हा 0 आली आणि इक्वल आली म्हणून काय म्हणू शकतो की लिमिट ऑफ एफ ऑफ एक्स ॲट पॉईंट 0 इज इक्वल टू एफ ऑफ 0. ओके, मी सेकंड डिपेंडन्सी कंटिन्युटी सेकंड डिपेंडन्सी यूज केली. therefore you can say that f of x y is continuous at that point 0 0. Okay, this is the important. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघणार आहोत. this function is like xy into x plus y xy is not equal to 0 if xy is equal to 0 is continuous at origin. Okay, पुन्हा मी epsilon delta definition यूज करणार आहे. So we choose let f of xy be a greater than 0. Then now consider f of xy minus f of 0 0. Okay, is equal to यदि फंक्शन में जो वैल्यू पुट कर xy modulus of xy into x1 minus y2 upon x2 plus y2 minus 0. So put याला सॉल्व केल्यानंतर आपल्याला modulus of xy into x2 plus y2 upon x2 plus y2. ओके, आता बघा इथं मी इथं मी पुट x is equal to r cos चा याला काय आणता partition. I put x is equal to r cos theta, y is equal to r sin theta. Then we get x square plus y is equal to r square. जर मी ॲडिशन केली तर आपल्याला x square plus y is equal to r square या ठिकाणी आपल्याला मिळतो. की आता बघा. सो f of x y मॉड्युलस ऑफ f of x y मायनस 0 इज इक्वल टू इथे मी पुट x ची किंमत y ची r sin theta. मग इथे मी पुट केल्यानंतर r cos theta into r sin theta into r square cos square theta minus r square sin theta upon r square. आता इथं मी आता इथून मी r कॉमन काढल्यानंतर मॉड्युलस ऑफ इथं r कॅन्सल झाला आपल्याला काय शेवटी मिळतं बघा. सो वी गेट मॉड्युलस ऑफ r स्क्वेअर sin theta cos theta आणि cos square theta minus sin square theta इज ऑलवेज sin theta म्हणून आपल्याला काय मिळतं मॉड्युलस ऑफ r square theta into sin theta cos theta into cos 2. आता मी काय केलं या ठिकाणी मॉड्युलस सेपरेट केलं. ओके, मॉड्युलस सेपरेट केल्यानंतर मला इथं काय मिळालं बघा. सो विच इज लेस इक्वल टू आर स्क्वेअर मॉड्युलस साइन थीटा इंटू मॉड्युलस कॉस थीटा इंटू मॉड्युलस आपल्याला माहिती की पर ओके. सो तुम्ही काय केलं लेट डेल्टा या ठिकाणी शूट केलं. ओके, लेट
I choose delta is greater than 0. इथे मी delta is 0 x is less than delta square, then r y minus 0 modulus of आणि आता इथे मी delta is square root of epsilon which is greater than 0, then we get आपलं काय म्हणतो का modulus of f of x minus f of 0 is less than epsilon whenever x square plus y square is less than delta square. ओके, याचा अर्थ आपण एक epsilon भेटला होता. या epsilon तुम्हाला या ठिकाणी आपल्याला डेल्टा एक्झिस्ट झाला की त्याने ही कंडिशन आहे. म्हणून मी म्हणू शकतो की दिलेलं फंक्शन बाय epsilon डेल्टा डेफिनेशन दिलेलं फंक्शन काय असेल त्या पॉईंटला काय कंटिन्युअस आहे. ओके, आता लक्षात एक नोट तुम्हाला सांगतो. बघा, जेव्हा जेव्हा तुम्हाला डिनॉमिनेटरला एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर दिला असेल डिनॉमिनेटरला, ओके, त्यावेळेस वी यूज x is equal to r sin theta and y is equal to r cos theta. ओके, पुन्हा सांगतो, एक जेव्हा जेव्हा तुम्हाला डिनॉमिनेटरला म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर दिलेला असेल त्यावेळेस आपण एक्सची किंमत काय घ्यायची आर साइन थिटा आणि वाय इज इक्वल टू काय घ्यायचा आर कॉस थिटा. जेणेकरून काय मिळेल आपल्याला एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर काय मिळेल आपल्याला इज इक्वल टू काय मिळेल आर स्क्वेअर. ओके, म्हणून ही दिस इज अ ट्रिक फॉर टू शो द गिवन फंक्शन इज कंटिन्युअस ऑर नॉट. ओके, दिस इज इम्पॉर्टंट हियर. ओके, आता बघा एक्झाम्पल तिसरं बघा. ओके, so discuss the continuity at a point discuss the continuity of a following function at a point origin. So f of x y is equal to x cube y cube upon x square plus y square when x y is not equal to 0 and f of 0 0 and f of 0 0 is given by 0. ओके, पुन्हा मी इथे या ठिकाणी epsilon डेल्टाची किंमत डेल्टाची किंमत या ठिकाणी मी पुन्हा चूज करणार आहोत. ओके, लेट epsilon be greater than 0. ओके, इथे let epsilon greater than 0, then we now consider f of modulus of f of x y is minus f of 0 0 is equal to modulus of x cube y cube upon x square plus y square minus 0. आता modulus of x cube y cube upon x square plus y square. ओके, आपण इथे शोधणार आहोत. पुन्हा बघा, आता इथं मी हा जो x cube थोडंसं मी अरेंजमेंट करतो. x cube ला मी कसं लिहीन, x cube ला या ठिकाणी असं लिहिलं बघा, x cube ला कसं लिहीन मी x cube is equal to x into x. ओके, x into x इथे मग काय मिळालं मॉड्युलस सेपरेट केल्यानंतर मला काय मिळालं मॉड x इंटू मॉड्युलस ऑफ x स्क्वेअर अपॉन x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. आपण मी मॉड y ला सुद्धा काय y क्यूब सुद्धा काय मॉड y इंटू y क्यूब y मॉड्युलस y स्क्वेअर गिवन इक्वेशन 1. ओके, पण आपल्याला एक कंडिशन माहित आहे x स्क्वेअर प्लस y इज लेस देन इक्वल टू y स्क्वेअर therefore we get modulus of x less than equal to x square plus y square and modulus of y is less than equal to square root of y square plus x square plus y square. मी कंडिशन वापरून मी इथे ना याला इथे मी पुट करतो. ओके, मग पुट केल्यानंतर मला इथे मिळेल बाय इक्वेशन 1 या ठिकाणी मला इथे मिळतं बघा. बाय इक्वेशन मध्ये वी गेट मॉड्युलस ऑफ f of x minus f of 0 is less than equal to square root of x square plus y square into square root of x square plus y square into square root of x square plus y square. याला सॉल्व केल्यानंतर तुम्हाला काय मिळेल x square plus y square bracket square. ओके, so let we choose delta greater than 0. इथं मी काय greater than 0 such that that given satisfy the given condition there x square plus y square is less than delta square, then we get mod of f of x y minus f of 0 which is less than delta raised to 4 and we choose delta. आता मी इथे डेल्टाची किंमत अशी शोधतो की we choose delta is equal to fourth root of epsilon. ओके, मी इथं काय डेल्टाची किंमत काय येते we choose delta is equal to fourth root of epsilon which is greater than 0, then we get modulus of f of x minus f of 0 0 is less than epsilon whenever x square plus y square is less than delta square. Okay, so therefore we by definition of epsilon delta definition we get limit of the given function. Therefore by definition of epsilon we get limit of the given function is 0 आणि आपल्याला माहिती आहे की व्हॅल्यू ऑफ फंक्शन काय दिले आपल्याला 0 दिले म्हणून
दोघांची लिमिट व्हॅल्यू काय पाहिजे, लिमिटिंग व्हॅल्यू सारखी आली आणि व्हॅल्यू फंक्शन 0 आला, म्हणून बाय डेफिनेशन वी कन्सिडर द गिवन फंक्शन इज कंटिन्यूअस ॲट पॉईंट 0 0. लक्षात. ओके, आता काही एक्झाम्पल मी तुम्हाला सोडवण्यासाठी दिलेले. एक्झाम्पल 4, एक्झाम्पल 5, एक्झाम्पल 6, एक्झाम्पल 7 हे तुम्ही स्वतः सॉल्व करायचे आहे. ओके, थँक्यू. आता मी नेक्स्ट व्हिडिओला तुम्हाला पार्शियल डेरिव्हेटिव्ह हा टॉपिक तुम्हाला शिकल. तुम्ही ऑलरेडी पार्शियल डेरिव्हेटिव्ह हा टॉपिक तुम्ही कॅल्क्युलसमध्ये शिकलेला आहात, परंतु पुन्हा रिवाईज म्हणून मी तुम्हाला पार्शियल डेरिव्हेटिव्ह त्यानंतर ते पार्शियल डेरिव्हेटिव्ह कसे फाईंड करायचे, ओके, आपण हे बघणार. ओके, थँक्यू.